जे कोणी लोक आहेत त्यांच्यासाठी ब्रह्मकुमारी कार्य करते। ब्रह्मकुमारीद्वारे 20 प्रभाग जसं डॉक्टरसाठी किंवा मेडिकल क्षेत्रात कार्य करणारे मेडिकल विंग, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे जे आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशन विंग, सायंटिस्ट अँड इंजिनियर्स विंग, ट्रान्सपोर्ट विंग, सिक्युरिटी, डिफेन्स विंग अशा विविध विंगद्वारे कार्य केलं जातं। आणि मीडिया क्षेत्रातले सर्व ॲक्टिव्ह जे लोक आहेत त्यांच्यासाठी मीडिया विंग पण त्याच्याद्वारेही कार्य केलं जातं। आता याच्यात आपण बघितलं की कुठल्या प्रकारे कार्य केलं जातं, कुठल्या प्रकारे याची स्थापना झाली आणि याच्या पुढे कार्य कसं चालतं। वेगवेगळ्या आधी जे होते प्रजापिता ब्रह्मा, ज्याला आम्ही ब्रह्मा बाबा म्हणतो, त्यांच्याद्वारे स्थापना झाली आणि नंतर ही संस्था जी आहे ती केवळ स्त्रियांद्वारे हेड केली जाते किंवा याचं प्रतिनिधित्व जे आहे ते वुमन्सद्वारे केलं जातं। तर ही जगातली सर्वात मोठी वुमन्स लेड संस्था याला अशा प्रकारे याची सगळीकडे ख्याती प्राप्त आहे। आणि आता याच्या पुढे जे बघू की आपण सगळीकडे दिसतंय की परिवर्तन होत आहे, वेगवेगळ्या गोष्टी रोज बदलत आहेत। आता बऱ्याचशा लोकांचं एज आहे 1980 अशा एज ग्रुपमध्ये त्यांनी सर्वात जास्त बदल बघितलेला आहे। इंटरनेट आलं आहे किंवा डिफेन्समध्ये टेक्नॉलॉजी आल्या किंवा कॉम्प्युटर्स आल्या, हे सर्वात जास्त फास्ट बदल होत चालतात। तर हा बदल म्हणजे प्रगती आहे का, खरी प्रगती आहे किंवा हा बदल आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे आणि हा बदल आपल्या व्यक्तिमत्वासाठी खरंच पॉझिटिव्ह आहे का। आणि हे परिवर्तन जे आहे परमनंट, द ओनली परमनंट थिंग इज चेंज असं म्हणतात। तर हा बदल जो घडतोय हा आपल्याला कुठे घेऊन जाणार, तर या बदलावर किंवा हे जे परिवर्तन होत आहे किंवा हे होऊ घातलेलं आहे ते महापरिवर्तन जे होत आहे तर याच्यावर एक आपण थोडं एक क्लिप बघू की पुढची क्लिप